नमस्कार दोस्तों, गणिताचा भाषा यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर आज आपण एक्सरसाइज 1.4 ही स्टार्ट करणार आहोत, म्हणजे ह्या कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टरची लास्ट एक्सरसाइज क्लास 11th। तर बघा, अतिशय सोपी एक्सरसाइज आहे। ती एक्सरसाइज पाहण्याच्या अगोदर आपल्याला क्यूब रूट ऑफ युनिटी पाहावं लागेल। आता क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजे काय बघा, समजा ह्या नावातच आहे क्यूब रूट्स ऑफ युनिटी। मग क्यूब रूट्स ऑफ युनिटी, युनिटी मीन्स 1, तर 1चं क्यूब रूट आपण सपोज करूया ओमेगा। 1चं क्यूब रूट काय सपोज करूया आपण, ओमेगा सपोज करूया। मग बघा, मी जर दोन्ही साईडचा क्यूब केला, टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड्स इज इक्वल टू ओमेगा क्यूब। ओमेगा क्यूब रूट कॅन्सल, 1 इज इक्वल टू ओमेगा क्यूब। ओमेगा क्यूब ॲज इट इज प्लस 7 राईट साईडला, मायनस 7 लेफ्ट साईडला काय राहिला, 0 राहिला। ह्यालाच आपण असं लिहू शकतो ओमेगा क्यूब मायनस 1 इज इक्वल टू 0। आता मी ह्या 1चा क्यूब लिहू शकतो, 1चा किती पावर केला तरी 1च असतो। इथं ओमेगाचा क्यूब पावर आहे म्हणून इथं 1चा क्यूब केला मी, कारण की 1चा किती पावर घेतला तरी 1च येतो, पण कितीही नाही घ्यायचा, 3च घ्यायचा। का 3 तर इथे 3 सेम पावर घ्यायचा। आता बघा, आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, ए क्यूब मायनस बी क्यूब। तो फॉर्म्युला असा आहे, ओमेगा मायनस 1 इंटू ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0। तर ए क्यूब मायनस बी क्यूबला असं लिहिता येतं, ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 0। आता हे 1चा पण स्क्वेअर आहे, 1चा स्क्वेअर 1च येतो म्हणून ते लिहिला नाही मी। आता आपल्याला माहिती आहे ह्या दोन ब्रॅकेटचं प्रोडक्ट कधी 0 असेल, एक तर हा ब्रॅकेट 0 पाहिजे किंवा हा ब्रॅकेट 0 पाहिजे। ओमेगा मायनस 1 इज इक्वल टू 0 और ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0। म्हणजे आपल्याला फॉर्म्युले भेटले बा, म्हटलं सीतं नाही लिहित, एक स्टेप वाढवतो। ओमेगा इज इक्वल टू मायनस 7 राईट साईडला गेल्यावर प्लस 7 और ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0। तर पहा, आपल्याला फॉर्म्युले भेटले, हा एक फॉर्म्युला, हा एक फॉर्म्युला आणि त्याच्यानंतर हा एक फॉर्म्युला। ह्या 3 फॉर्म्युल्याचा आपल्याला यूज करून एक्सरसाइज सॉल्व करायची। तर हे फॉर्म्युले मी साईडला लिहून ठेवतो बघा। ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1, त्याच्यानंतर ओमेगा इज इक्वल टू 1, देन ओमेगा इज इक्वल टू 1 मिनिट, 1 मिनिट, सम मिस्टेक, देर आर सम मिस्टेक। हां, चला, ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 घेऊ। ही व्हॅल्यू आपल्याला ओमेगा इज इक्वल टू 1 क्यूब केली तर 1च येते, ही नाही घ्यायची आपल्याला, हा फॉर्म्युला यूज करायचा आहे बघा। ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0, हे 2 फॉर्म्युले अतिशय महत्त्वाचे आहेत। परत ह्या इक्वेशनवरून अजून बरेच फॉर्म्युले तयार होतील। ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा इज इक्वल टू प्लस 7 राईट साईडला गेल्यावर मायनस 7, परत असा पण फॉर्म्युला तयार होईल, ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू मायनस ओमेगा, त्याच्यानंतर ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर, हा प्लसचा ओमेगा स्क्वेअर राईट साईडला मायनसचा झाला। तर मेन हे 2 ध्यानात ठेवायचे, बाकीचे बनवता येतात। ओके, नाव क्वेश्चन नंबर 1। तर बघा, एक्सरसाइज 1.4 मधला क्वेश्चन नंबर 1 सिम्पल आहे। काय क्वेश्चन नंबर 1, फाइंड द व्हॅल्यू ऑफ, आता व्हॅल्यू फाइंड करायची कशाची, ओमेगा रेस टू 18, ओमेगा रेस टू 21, ओमेगा रेस टू मायनस 30, ओमेगा रेस टू मायनस 105ची। आता ही व्हॅल्यू कशी काढायची बघा, सोल्युशन, इट इज अ व्हेरी सिम्पल। ओमेगा रेस टू 18 याला असं लिहू शकतो आपण, ओमेगा क्यूब होल ब्रॅकेट रेस टू 3 × 18 असं लिहू शकतो, इज इक्वल टू, हे पहा 3 18 म्हणजे 18ला असं लिहिता येतं। ओमेगा क्यूब, आता ओमेगा क्यूबची व्हॅल्यू काय आहे, तर हे पहा ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 आहे, मग इथं 1 पुट करायचा आणि हा 6 पॉवर ॲज इट इज, 1चा 6 पॉवर 1, दिस इज युअर आन्सर। आता ह्याचा आन्सर बघा, ओमेगा रेस टू 21 इज इक्वल टू ओमेगा रेस टू 3, 3 × 21, ओके, इज इक्वल टू ओमेगा क्यूब काय आहे 1 आहे, होल ब्रॅकेट रेस टू 7, 1चा पॉवर 7 1, दिस इज युअर आन्सर। सोल्युशन, ओमेगा रेस टू मायनस 30 याला आपण असं लिहू शकतो, ओमेगा क्यूब होल ब्रॅकेट रेस टू मायनस 10, 3 इंटू मायनस 10 मायनस 30 30 इज इक्वल टू 1 रेस टू मायनस 10 इज इक्वल, 1चा किती पॉवर असला तरी 1च आन्सर येतं। देन सोल्युशन, ओमेगा रेस टू मायनस 105 इज इक्वल टू, ह्याला आपण क्यूबच्या फॉर्ममध्ये लिहायचं, ओमेगा क्यूब 3ने डिवाइड करू, 3 त्रिक 9, एक 1 कॅरी राहिला 15, 3 पाची 15 आणि मायनस देऊ, 3 इंटू मायनस 35 किती, मायनस 105 इज इक्वल टू ओमेगा क्यूब काय आहे 1 आहे, इज इक्वल टू रेस टू मायनस 35 इज इक्वल टू 1चा एनी पॉवर 1, सगळ्याचं आन्सर काय आलं, 1 1च आलं। इट इज अ व्हेरी सिम्पल।
नाव नेक्स्ट क्वेश्चन. तर बघा क्वेश्चन नंबर 2 काय दिला आहे. क्वेश्चन नंबर 2, इफ ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. जर ओमेगा हा कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी असेल तर क्वेश्चन नंबर 1 आपल्याला शो दॅट करायचं आहे. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. तसंच क्वेश्चन नंबर 2 पण लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड प्रूफ करायचं आहे. तर फर्स्ट क्वेश्चन पाहू आपण. बघा लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू 2 मायनस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू, ही लेफ्ट हँड साईड घेतली आपण. आता याला सिम्प्लिफाय करू. आता याला कसं सिम्प्लिफाय करणार बघा. 2 मायनस ओमेगा, 2 मायनस, ओके. आता ह्याला आपण असं लिहू शकतो, ह्या ओमेगा स्क्वेअरला, हे पाहिजे ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काय लिहू शकतो आपण. कुठे ओमेगा स्क्वेअर, हां इथून काढू शकतो. किंवा मायनस जर दोन्हीला दिला, नाही सिम्पल करून घेऊ. चला हे दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ म्हणजे इझी होऊन जाईल व्हॅल्यू पुट करण्यापेक्षा. बघा पुन्हा मल्टिप्लिकेशनच करावं लागणार आहे. इज इक्वल टू 2 इंटू 2 4, 2 इंटू मायनस ओमेगा स्क्वेअर मायनस 2 ओमेगा स्क्वेअर, मायनस ओमेगा इंटू 2 मायनस 2 ओमेगा, मायनस ओमेगा इंटू मायनस ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा क्यूब. हां मल्टिप्लिकेशन करून घेतलं आपण. 4 ॲज इट इज. ह्या दोन्हीमधनं -2 जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहील ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा आणि हा ओमेगा क्यूब. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 असते, ती पा दिलेली इथं. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1. 4 मायनस 2. आता ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा -1 व्हॅल्यू असते. बघा -1 हा प्लस 1 इज इक्वल टू 4 प्लस 1 5, -2 इंटू -1 प्लस 2 इज इक्वल टू 5 प्लस 2 7. राईट हँड साईड. लेफ्ट हँड साईड घेतली आपण, राईट हँड साईड प्रूफ केली. तसंच सेकंड नंबर लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू 1 प्लस ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर होल ब्रॅकेट रेज टू 6 इज इक्वल टू. आता 1 प्लस ओमेगासाठी व्हॅल्यू पुट करू आपण. 1 प्लस ओमेगा म्हणजे काय, मायनस ओमेगा स्क्वेअर, मायनस ओमेगा स्क्वेअर आणि हा मायनस ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज ब्रॅकेट रेज टू 6 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आणि मायनस ओमेगा स्क्वेअर -2 ओमेगा स्क्वेअर होल ब्रॅकेट रेज टू 6. -2चा 6 पॉवर 64 असतो. -2चा 6 पॉवर 64 असतो. कधी पण निगेटिव्ह नंबरचा इवन पॉवर पॉझिटिव्ह होतो. आणि इथं ओमेगा स्क्वेअर म्हणजे साई दोन्ही 12 12 इज इक्वल टू 64 इंटू ओमेगा क्यूब. तर ह्या 12ला लिहितो मी 3 चौक 12 म्हणजे असं लिहू शकतो 12ला 3 इंटू 4 ह्या फॉर्ममध्ये. 64 इंटू 1 ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 ब्रॅकेट रेज टू 4 ॲज इट इज. 64 इंटू 1चा 4 पॉवर 1, 64 इंटू 1 64. राईट हँड साईड. लेफ्ट हँड साईड घेतली आपण, राईट हँड साईड प्रूफ केली. इट इज अ व्हेरी सिम्पल. नाव नेक्स्ट. तर बघा क्वेश्चन नंबर 2 मधला थर्ड आणि फोर्थ. बघा आता थर्ड नंबर लेफ्ट हँड साईड घ्यायची, राईट हँड साईड आपल्याला प्रूफ करायची. 1 प्लस ओमेगा क्यूब मायनस 1 प्लस ओमेगा स्क्वेअर होल ब्रॅकेट क्यूब. लेफ्ट हँड साईड घेतली आपण, ह्याला आपण लेफ्ट हँड साईड म्हणू. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू आता बघा 1 प्लस ओमेगा मीन्स मायनस ओमेगा स्क्वेअर, मायनस ओमेगा स्क्वेअर होल ब्रॅकेट क्यूब ॲज इट इज. मायनस 1 प्लस ओमेगा स्क्वेअर, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर मीन्स मायनस ओमेगा होल ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू. आता कधी पण निगेटिव्हचा ऑड पॉवर निगेटिव्ह येतो म्हणजे मायनस ओमेगा. किंवा असं करू आपण, हा 3 इथं देऊ आणि 2 इथं घेऊया. ओके 3 आणि 2 इथं घेऊया. त्याच्यानंतर मायनस इंटू मायनस प्लस होणार आहे ओमेगा क्यूब इज इक्वल टू मायनस ओमेगा क्यूबची व्हॅल्यू काय असते 1 असते ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 असते. 1 स्क्वेअर 1 प्लस 1 ॲज इट इज प्लस 1 मायनस 1 0. राईट हँड साईड. हां लेफ्ट हँड साईड घेतली, राईट हँड साईड आपण प्रूफ केली. इथं पण तसंच लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू 2 प्लस ओमेगा स्क्वेअर होल ब्रॅकेट क्यूब मायनस 1 मायनस 3 ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर होल ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू. आता इथं ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर म्हणजे -1 असतो. 2 मायनस 1 होल ब्रॅकेट क्यूब मायनस. आता इथं 1 प्लस ओमेगा स्क्वेअर म्हणजे मायनस ओमेगा आणि हा -3 ओमेगा ॲज इट इज होल ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 2 मधनं 1 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 राहिला त्याचा क्यूब मायनस. आता इथं मायनस ओमेगा आणि -3 ओमेगा -4 ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 क्यूब 1 मायनस इंटू मायनस प्लस 4चा क्यूब 4 त्रिक 12
बार चौक 64 64 आणि हा ओमेगा क्यूब ॲज इट इज इक्वल टू 1 + 64 इंटू ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 इज इक्वल टू 1 + 64 इंटू 1 64 1 + 64 65 राईट हँड साईड पहा लेफ्ट हँड साईड घेतली राईट हँड साईड आपण प्रूफ केली. इट इज व्हेरी सिम्पल. तर बघा क्वेश्चन नंबर 5 नंबर पण काय करायचं आपल्याला लेफ्ट हँड साईड घ्यायची आणि राईट हँड साईड प्रूफ करायची म्हणजे आन्सर आपलं 0 आणायचं. मग कसं आणायचं तर बघा सोल्युशन लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू 3 + 3 ओमेगा + 5 ओमेगा स्क्वेअर होल ब्रॅकेट रेज टू 6 मायनस 2 + 6 ओमेगा + 2 ओमेगा स्क्वेअर होल ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू. आता हे सॉल्व करत जायचं आहे आणि आपल्याला आन्सर 0 आलं पाहिजे. मग कसं आणायचं तर बघा ह्या दोन टर्ममधनं मी 3 कॉमन काढू शकतो. ब्रॅकेटमध्ये राहिला 1 + ओमेगा + 5 ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज होल ब्रॅकेट रेज टू 6 मायनस. आता इथं पण ह्या दोन टर्ममधनं 2 कॉमन काढतो. ब्रॅकेटमध्ये 1 + ओमेगा स्क्वेअर आणि हा +6 ओमेगा ॲज इट इज ब्रॅकेटचा क्यूब इज इक्वल टू इन द ब्रॅकेट 3 1 + ओमेगा 1 + ओमेगा मीन्स मायनस ओमेगा स्क्वेअर प्लस 5 ओमेगा स्क्वेअर होल ब्रॅकेट रेज टू 6 मायनस 2 ॲज इट इज 1 + ओमेगा स्क्वेअर मीन्स मायनस ओमेगा प्लस 6 ओमेगा होल ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू इन द ब्रॅकेट 3 इंटू मायनस ओमेगा स्क्वेअर -3 ओमेगा स्क्वेअर प्लस 5 ओमेगा स्क्वेअर होल ब्रॅकेट रेज टू 6 मायनस इन द ब्रॅकेट 2 इंटू मायनस ओमेगा -2 ओमेगा प्लस 6 ओमेगा होल ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 5 ओमेगा स्क्वेअरमधनं 3 ओमेगा स्क्वेअर सबट्रॅक्ट करा राहील 2 ओमेगा स्क्वेअर होल ब्रॅकेट रेज टू 6 मायनस 6 ओमेगामधनं 2 ओमेगा सबट्रॅक्ट करा 4 ओमेगा होल ब्रॅकेट क्यूब ॲज इट इज इक्वल टू. आता जर आपण ह्याला सिम्प्लिफाय केलं तर 2चा 6 पॉवर करूया. 2चा 6 पॉवर किती येईल 64 आणि ओमेगा स्क्वेअर आहे तर साई दोन्ही 12 12 मायनस 4चा 3 पॉवर 64 आणि ओमेगा क्यूब इज इक्वल टू 64 ओमेगा रेज टू 12ला लिहू शकतो तर आपण ओमेगा क्यूब होल ब्रॅकेट रेज टू 4 4 3 12 मायनस 64 इंटू ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 असते इज इक्वल टू 64 ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 असते 1 रेज टू 4 मायनस 64 इंटू 1 64 इज इक्वल टू 1चा 4 पॉवर 1 इंटू 64 मायनस 64 सबट्रॅक्शन जर केलं 64 मायनस 64 तर काय येईल 0. राईट हँड साईड पहा 0 आन्सर आलं. लेफ्ट हँड साईड घेतली राईट हँड साईड आपण प्रूफ केली. ओके तर राहिलेले 4 प्रॉब्लेम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. आज इथं थांबूया. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा. धन्यवाद.